तर या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आहे. या सत्राच्या सुरुवातीला एक मी छोटी आपल्यासाठी एक कथा घेऊन आलो आहोत, की आपण ऐकूया. त्याच्यानंतर आपण ध्यान सत्राला सुरुवात करू. ही एक कथा आहे. या कथेचं नाव आहे मार्गदर्शक. आपल्याला कोणतीही गोष्ट जीवनात करायचीच असली, तर आपल्याला एखाद्या मार्गदर्शकाची, एखाद्या मेंटरची गरज असते. तुम्ही कोणतंही घ्या, शाळेतला प्रोजेक्ट घ्या, कॉलेजचा प्रोजेक्ट घ्या किंवा जीवनामध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टी करण्यासाठी एखादा उत्तम मार्गदर्शक जर आपल्याला मिळाला, तर आपलं सर्व कार्य हे फार सुकर होऊन जाते. त्यामुळे अशा मार्गदर्शकाची निवड करणं अगत्याचं आहे, जेणेकरून आपल्याला प्रॉपर गाईडन्स मिळेल आणि आपलं कार्य हे निर्लोभपणे पार पाडेल व आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकू. याचाच एक सार म्हणून ही एक गोष्ट आहे. आपल्या जीवनाचे खरे ध्येय गाठायला कोण मदत करू शकतंय? तर एक मार्गदर्शक. एक छोटी कथा आहे. एका राजाच्या दरबारातील एक साधी कथा जी आपल्याला खऱ्या मार्गदर्शनाचा अर्थ समजावून सांगते. एका विशिष्ट देशात राजाच्या दरबारात एक विद्वान ब्राह्मण वर्षानुवर्ष दररोज राजाला नीतिमूल्य आणि आध्यात्मिक मूल्यावर आधारित एखादी गोष्ट सांगत असे. एके दिवशी राजाने ब्राह्मणाला बोलावून म्हटले, तुम्ही अशा गोष्टी सांगून अनेक वर्ष झाली आहेत आणि या सरावाने आपण दोघेही म्हातारे झालो आहोत. पण आजही मी पूर्वीसारखाच आहे. आतून माझ्यात अजिबात बदल झालेला नाही. आपण दोघेही आपला वेळ वाया घालवत आहोत. त्याऐवजी हा पैसा काहीतरी फायदा देणाऱ्या विशिष्ट हेतूसाठी खर्च केला जाऊ शकतो. नाहीतर हा सरकारी तिजोरीवरचा भार आहे. आज मला याचे उत्तर हवे आहे, की माझी कोणतीही आध्यात्मिक वाढ का झाली नाही? तुमचे ज्ञानाचे बोल ऐकून मी ना भक्त झालो, ना मला ज्ञान प्राप्ती झाली, ना कोणतीही नैतिकता, ना मी योगी झालो. मी तुम्हाला 1 महिन्याची मुदत देत आहे. जर तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकला नाही, तर तुमचे कथाकथन आणि तुमचा मासिक पगार कायमचा बंद केला जाईल. राजाच्या शब्दांनी ब्राह्मण थक्क झाला आणि त्याच्या प्रश्नांना काय उत्तर द्यावे या विचारात पडला. ब्राह्मण अत्यंत चिंतित असतानाच त्याची भेट एका महात्म्याशी झाली, जो एक खरा संत, एक अत्यंत सिद्ध संन्यासी आणि एक महान योगी होता, ज्याने खऱ्या अर्थाने आत्मसाक्षात्कार प्राप्त केला होता. ब्राह्मणाचा उदास चेहरा पाहून त्याने त्याचे कारण विचारले. ब्राह्मणाने महात्म्याचा ब्राह्मणाने महात्म्यांना सगळी घटना सांगितली आणि काळजीने म्हणाला, जर मी राजाने विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देऊ शकलो नाही, तर राजाकडून मिळणारा माझा पगार, जो माझ्या उदरनिर्वाहाचा एकमेव स्रोत आहे, तो थांबवला जाईल. ऋषी म्हणाले, काळजी करू नका, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देईन. हे ऐकून विद्वान ब्राह्मण साशंक झाला आणि म्हणाला, मला वाटते की तुम्ही उत्तरे दिल्यास राजा ती स्वीकारणार नाही, कारण त्याच्या प्रश्नाची उत्तरे दुसरा कोणीतरी देत आहे आणि मी माझ्यासाठी अपमानास्पद ठरणार नाही आणि हे माझ्यासाठी अपमानास्पद ठरणार नाही. त्यावर महात्मा म्हणाले, यात तुमचा मुळीच अपमान होणार नाही. तुम्ही राजाला सांगू शकता की हा एक साधा प्रश्न आहे. माझे एक सामान्य शिष्य सुद्धा त्याचे उत्तर देऊ शकते. मी तुमचा एक शिष्य म्हणून तिथे जाईन आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरे देईन. तुमच्या सोबत काहीही अनुचित घडणार नाही. ब्राह्मणाने महात्म्याचा प्रस्ताव स्वीकारला
आणि दुसऱ्या दिवशी तो राजाच्या दरबारात हजर झाला. ब्राह्मणाला पाहून राजाने विचारले, तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तरे देण्यास तयार आहात का? होय महाराज. ब्राह्मण म्हणाला, हा एक साधा प्रश्न आहे, माझ्या कोणताही शिष्य याची उत्तर देऊ शकतो. राजा म्हणाला, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे. तुम्ही किंवा तुमचा शिष्य उत्तर दिले तरी चालेल. तुमची इच्छा असल्यास मी तुमच्या शिष्याला उद्या येथे आणू शकेन. दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मण महात्मा आपल्या शिष्य म्हणून सोबत घेऊन राजाच्या दरबारात हजर झाला. राजाने विचारले, तुम्ही त्या ब्राह्मणाचे शिष्य आहात का? महात्म्याने उत्तर दिले, होय महाराज, मी त्यांचा शिष्य आहे. राजाने विचारले, तुम्हाला प्रश्न माहीत आहे का? महात्मा म्हणाले, होय महाराज, तुमचा प्रश्न हा आहे की तुम्ही गेल्या 30 वर्षापासून ब्राह्मणाकडून ज्ञान, भक्ती आणि त्यागाची शिकवण घेत आहात, तरीही या शिकवणीचा तुमच्यावर किंचितही परिणाम झाला नाही किंवा तुमच्यात कोणताही बदल झाला नाही. तुमचं अगदी बरोबर आहे, राजा म्हणाला. तेव्हा शिष्य म्हणाला, मला तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायची आहे, पण माझी एक अट आहे. एका तासासाठी राजाचे सर्व अधिकार माझ्या स्वाधीन केले पाहिजेत आणि या काळात सर्वांनी माझ्या आज्ञा पाळल्या पाहिजेत. राजाने शिष्याचा प्रस्ताव स्वीकारला. ही परवानगी मिळताच ऋषींनी आज्ञा दिली, ब्राह्मणाला एका स्तंभाला घट्ट बांधावे आणि राजाला दुसऱ्या स्तंभाला बांधावे. आपल्या सोबत काय होत आहे हे त्या दोघांनाही कळेनासे झाले. मग तो ब्राह्मण म्हणाला, तुम्ही अनेक वर्षापासून राजाला अध्यात्म आणि नीतिमत्ता शिकवत आहात. याच आधारावर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही राजाला तुमची बंधने तोडण्यास विनंती करा. पण राजाने तसे करण्यास असमर्थता दर्शवली. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, त्याने स्वतःची बंधने तोडावीत. तेव्हा राजा म्हणाला, जेव्हा तो स्वतःच बांधलेला आहे तेव्हा तो बंधन कसे तोडू शकेल? ते अशक्य आहे. महात्म्यांनी आपल्या बंधनातून मुक्त होण्यासाठी दुसरा काही मार्ग विचारला, पण राजा म्हणाला, अशा आज्ञेला काही अर्थ नाही. तसेच हे काम करण्यासाठी त्याचे हातही मोकळे नाहीत. ब्राह्मणाने महात्म्याला सगळी घटना सांगितली आणि काळजीने म्हणाला, जर मी राजाने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकलो नाही तर राजाकडून मिळणारा माझा पगार, जो माझ्या उदरनिर्वाहाचा एकमेव स्रोत आहे, तो थांबवला जाईल. तेव्हा महात्मा म्हणाले, महाराज तुम्ही वर्षानुवर्ष ज्ञान, भक्ती, त्यागाच्या कथा ऐकत आल्या आहात. कृपया त्या ब्राह्मणाला तुम्हाला तुमच्या बंधनातून मुक्त करण्याची विनंती करा. ब्राह्मण म्हणाला, तो स्वतःच जखडलेला आहे. अशा परिस्थितीत तो राजाला बंधनातून कसा मुक्त करू शकेल? तेव्हा महात्मा म्हणाले, महाराज, मला वाटते की आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. पहा किती छान चर्चा झाली दोघांची. ब्राह्मण म्हणाला, तो स्वतःच जखडलेला आहे. अशा परिस्थितीत तो राजाला बंधनातून कसा मुक्त करू शकेल? राजा म्हणाला, मला अजूनही काहीच कळत नाही. महात्मा म्हणाले, महाराज, त्या समजून घेण्यासारखे काही नाही. गोष्ट अगदी साधी आहे. जो माणूस स्वतःच बंधनात आहे तो दुसऱ्याला बंधनातून कसा मुक्त करू शकेल? जो माणूस आजपर्यंत स्वतःचे बंधन तोडू शकलेला नाही तो दुसऱ्याचे बंधन कसे तोडू शकेल? राजाला महात्म्याचे शब्द समजले आणि तो म्हणाला, शिष्या, तुमचे म्हणणे मला समजले आहे. आणि राजा ब्राह्मणाला म्हणाला, जर तू स्वतः तुझ्या बोलण्याप्रमाणे वागलास तर तू इतरांनाही मुक्त करू शकशील, पण ते शक्य नाही, कारण तू स्वतःच बंधनात आहे. साक्षात्कारासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वतःच्या क्षमतांवर आणि यशस्वी होण्याच्या सामर्थ्यावर असलेला आत्मविश्वास. तर हा साधा प्रश्न होता. महात्म्याचा प्रश्न, ब्राह्मणाला सांगा राजाची बंधने तोडा. राजाचे उत्तर, तो स्वतःच बंधनात आहे, हे अशक्य आहे. महात्म्याचा निष्कर्ष, महाराज, आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल.
या कथेचा सार काय सांगतो की जो माणूस स्वतः बंधनात आहे तो दुसऱ्यांना बंधनातून मुक्त कसा करू शकेल. जो आजपर्यंत स्वतःचे बंधन तोडू शकला नाही तो दुसऱ्यांचे बंधन कसे तोडू शकेल. राजाला समजले ब्राह्मण स्वतः बंधनात असल्याने त्याच्या शब्दांनी राजाच्या आत्म्यापर्यंत कधीच पोहोचता आले नाही. खरा मार्गदर्शक कसा असावा. स्वतः मुक्त असावा. ज्याने स्वतः आत्मसाक्षात्कार प्राप्त केला आहे तोच खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करू शकतो. एका कटाक्षाची शक्यता सर्वोच्च मार्गदर्शक आपल्या विलक्षण शक्तीने एकाच दृष्टिक्षेपात सर्व बंधने तोडण्यास सक्षम असतो. पूर्ण आत्मसंयमन जिने परिपूर्णतेची अवस्था प्राप्त केली आहे तीच व्यक्ती आपल्याला त्या मार्गात नेऊ शकते. आपला मार्ग आपण निवडलेला गुरु आपला मार्ग आपण निवडतो. आपण निवडलेला गुरु सर्वोच्च दर्जाचा असावा. तो स्वतः परिपूर्णतेची अवस्था प्राप्त केलेला असेल. केवळ अशी व्यक्तीच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवू शकते. साक्षात्कारासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर आणि यशस्वी होण्याच्या सामर्थ्यावर असलेला आत्मविश्वास. ह्या गोष्टीचा सार आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला कोणताही मार्गदर्शनाची गरज असते भौतिकतेत असो पारिवारिक असो आध्यात्मिक असो तो मार्गदर्शक हा परिपूर्ण असला पाहिजे. त्याच्यात ती क्षमता असली पाहिजे. तर अशा आणि जर आपल्याला भौतिक तेकडे आपल्याला मार्गदर्शनाची गरज आहे. आपल्याला संसारिक कार्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. आपल्याला काही व्याधी झाल्या आपल्याला उत्कृष्ट डॉक्टरांची गरज आहे. एखाद्या आपल्याला शिक्षणाची उत्कृष्ट प्रोफेसरची गरज आहे. तर या आध्यात्मिक विकासासाठी आपल्याला तुच्छ मार्गदर्शिका का गरज नसावी. हा अध्यात्माचा मार्ग कठीण पण आहे आणि सोपा पण आहे. जर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळाला तर हा मार्ग फार सोपा आहे आणि जर आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळाला नाही हा विषय किचकट आहे. म्हणून आमचे बाबूजी महाराज म्हणायचे की गुरु जर आपल्याला योग्य गुरु नसला तर बिना गुरु राहणं योग्य. परंतु जेव्हा जेव्हा आपण गुरु किंवा मार्गदर्शन निवडतो त्याचा दर्जा हा सर्वोच्च असला पाहिजे. आणि ह्या आपल्या हार्टफुलनेसच्या ध्यान पद्धतीमध्ये आपल्याला ध्यान शिकवल्या जाते. त्या ध्यानामध्ये आपण अनुभवतो आपण किती छान रिलॅक्स होत चाललेलो आहोत. आपल्याला कसा अनुभव येत आहे आणि त्या अनुभवाद्वारे आपण शिकत जातो. आपला विश्वास वाढत जातो. खरोखर आहे. या पद्धतीने आपण ध्यान केल्याने आपल्याला आत्मविश्वास आपला आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर आपण अग्रेसर होत चाललेलो आहोत. म्हणून एक सर्वोच्च गुरु जो सर्व बंधनापासून मुक्त आहे तोच दुसऱ्याच्या बंधनापासून दुसऱ्याला मुक्त करू शकतो. म्हणून असं म्हटलं की जो गुरु स्वतःच एका खुंटीला बांधलेला आहे तो दुसऱ्याला कसा मुक्त करू शकेल. या गोष्टीवरून एक गोष्ट या कथेवरून आपल्याला लक्षात येईल. योग्य गुरुची निवड अत्यंत काळजीपूर्वक आणि आवश्यक आहे. आणि योगायोगाने त्या ध्यान पद्धत आपण शिकत आहोत त्यामध्ये सर्व गोष्टी शक्य आहे. तर त्या छोट्या कथेनी आपण समजून घेतलं की मार्गदर्शकाची भूमिका किती महत्वाची आहे. गोष्टी सर्वांना कळली असेल याचा सार पण सर्वांना कळला असेल. तर आपण आता आज ध्यान सत्राला सुरुवात करूया. मला वाटते संगीता घेणार आज. शीतल वहिनीला सांग. वहिनी शीतल वहिनी आहे. आहे. शीतल ताई आहे तुम्ही. हो आहे पण रिलॅक्सेशन घेते. सिटिंग देऊन द्याल. हा नाही रिलॅक्सेशन करा ते करावंच लागतं. रिलॅक्सेशन सिटिंग देऊन द्याल ताई तुम्ही. हा चालेल तेही चालेल. हा तसं करा. मी रिलॅक्सेशन करते. हा ठीक आहे ठीक. सिटिंग सुरू करून द्या. हो. आवाज आहे ना बरोबर येत आहे आवाज. हो आवाज येत. आरामात बसा.
डोळे हळूवारपणे बंद करा. आपले पाय जमिनीला टेकलेले आहेत. असा विचार घ्या, असा अनुभव करा. जमिनीमधून आरोग्य देणारी ऊर्जा पायांमध्ये प्रवेश करत आहे. पायाचे तळवे, बोट एकदम रिलॅक्स करत आहे. हळूहळू आपले लक्ष आता दोन्ही पायांच्या पोटऱ्या, टोंगळे याकडे येऊ द्या. ही ऊर्जा तेथे प्रवेश करत आहे आणि तो भाग एकदम रिलॅक्स करत आहे. आता ही ऊर्जा दोन्ही पायांच्या मांड्या, सिटिंग एरिया, कंबर इथे प्रवेश करत आहे. आणि भाग हा संपूर्णपणे रिलॅक्स झाला आहे असा अनुभव करा. आता हळूहळू ही ऊर्जा पोटाच्या भागात प्रवेश करत आहे. पोटातील सर्व स्नायूंना ही ऊर्जा रिलॅक्स करत आहे असा अनुभव करा. आपले लक्ष आता पाठीच्या भागाकडे येऊ द्या. ही ऊर्जा संपूर्ण पाठीमध्ये प्रवेश करत आहे. पाठ खालून पासून पूर्ण वरपर्यंत एकदम आरामाच्या स्थितीमध्ये आली आहे. तेथील सर्व प्रकारचा ताण निघून गेला आहे असा अनुभव करा. आता आपले लक्ष छातीच्या भागाकडे येऊ द्या. ही ऊर्जा तेथे प्रवेश करत आहे. तेथील सर्व प्रकारचा ताण, तणाव, जे काही दडपण, ते सर्व या ऊर्जेमुळे निघून गेले आहे आणि तो भाग एकदम रिलॅक्स झाला आहे असा अनुभव करा. ही ऊर्जा आता मानेमध्ये प्रवेश करत आहे. खांद्यामध्ये प्रवेश करत आहे. संपूर्ण खांदे या ऊर्जेमुळे एकदम रिलॅक्स झाले आहे. हळूहळू आपले लक्ष दोन्ही हातांचे टोपर, मनगट, तळवे, बोट याकडे येऊ द्या आणि ही ऊर्जा येथे प्रवेश करत आहे. संपूर्ण ताण निघून गेला आहे असा अनुभव करा.
आता आपले लक्ष मानेकडे येऊ द्या. मानेतील सर्व स्नायू या ऊर्जेमुळे शिथिल झाले आहेत, रिलॅक्स झाले आहेत. मान एकदम आरामाच्या अवस्थेत आहे. ढिली सोडून द्या मान. येथील सर्व टेन्शन, ताण निघून गेला आहे. हळूहळू ही ऊर्जा आपल्या डोक्याचा मागचा भाग, संपूर्ण मेंदू, वरचा भाग, कपाळ, डोळे, भुवया, नाक, जबडा, कान इथे प्रवेश करत आहे. चेहरा पूर्णपणे रिलॅक्स झाला आहे. पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण शरीराचे अवलोकन करा. ज्या कुठल्या भागात अजूनही आपल्याला तणाव जाणवत असेल, ही ऊर्जा तेथे प्रवेश करत आहे आणि त्या भागाला एकदम रिलॅक्स करत आहे, असा अनुभव करा. आपले शरीर आता एकदम तणावरहित, रिलॅक्स झाले आहे. हळूहळू आपले लक्ष आता हृदयाकडे वळवा. असा विचार घ्या, माझ्या हृदयामध्ये दिव्य प्रकाश, ईश्वरीय प्रकाश आधीच उपस्थित आहे आणि मी त्या प्रकाशाकडे आकर्षित होत आहे. तो प्रकाश मला आतून आपल्याकडे आकर्षित करीत आहे. हा विचार घेऊन आपल्या हृदयातील शांततेमध्ये, आनंदामध्ये असेच थोडा वेळ स्थिर बसून राहा. Please start meditation.
That's all. थोड्या वेळ डोळे बंद ठेवा. तुम्हाला आजच्या ध्यानादरम्यान जो काय अनुभव जाणवला आहे तो पूर्णपणे आत्मसात करा. आता सावकाशपणे डोळे उघडू शकता. सर्वांनी थोड्या वेळासाठी आपले व्हिडिओ ऑन करावे आणि थोडा आपला अनुभव शेअर करा. पूजा कोण नवीन आहे का? पूजा पूजा आहे ना. पूजा बोला पूजा ताई, तुम्ही या नवीन. दोघी बसल्या होत्या. आजच्या पोस्टर मध्ये जे चित्र होतं ना ते तुम्हाला साजेस आहे. आई आणि मुलगी दोघी ध्यान करत होते आजच्या पोस्टर मध्ये आपल्या. माईक ऑन करून सांगा ना तुम्हाला अनुभव कसा आला. तुमचा माईक ऑन करा पूजा ताई. हो सर, छान वाटलं आज. आज पॉझिटिव्ह होता माझा. पॉझिटिव्ह होता. हो. तुम्ही कुठे असता? यवतमाळला राहते मी. हो हो, यवतमाळला आहे का? वा वा. हो. आपल्या पूजाताई आहे. कोण? पूजाताई श्रीरामोजवार आहे ना, माझी जाऊ आहे. अच्छा. नागपूर. हा, नागपूरच्या. हा. तुम्ही आता यवतमाळहून बसले आहे ना? जॉईन यवतमाळहून झाल्या ना? हो हो, यवतमाळवरूनच. कुठे राहता यवतमाळला? जिजाऊनगरला असते सर. तिथे आमचे एक प्रशिक्षक आहे, त्यांचा नंबर पाठवेन. त्याच्या घरी जाऊन तुम्ही छान शिकू शकता. इंडिव्हिज्युअल सिटिंग देतात ते आणि खूप छान शिकवतात. हो. अच्छा, पाठवाल सर. स्टेट बँक कॉलनी मध्ये आहे. स्टेट बँक कॉलनी जवळ आहे. माधुरी कावलकर. त्यांना जाऊन तुम्ही शिकू शकता. बरं, ठीक आहे ना, पाठवाल सर. रेग्युलर व्हा. 7 दर गुरुवारी आम्ही 7 वाजता घेतो. येत जा. हो हो, ठीक आहे ना. तुम्ही ग्रुप मध्ये आहे ना? हो आहे, ग्रुप मध्ये आहे. हो हो आहे. अच्छा. शुभांगी ताई, तुम्ही थोडं बोला. साखरपा. हा सर, मी बसते संडेला वगैरे, सकाळी असते मी. हे 2-3 संडे नव्हते. मी साखरप्यात असते सर. विनाताई येतात सिटिंग द्यायला तिथे? विनाताई? हो हो हो, विनाताईंकडनं घेतलेले आहेत मी सिटिंग. घेते मी. इथं येतात ना त्या पाटील मॅडमच्या इथं, तेव्हा मी घेतलेली आहे सिटिंग त्यांच्याकडून. आणि छान वाटतंय सर. आणि हे टायमिंग माझ्यासाठी. थोडं नियमित राहा. होय 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 सर. संडेला सर काय होतं, एक दिवस सुट्टी असते, मग ते सकाळचं जरा असं सगळं शेड्यूल हे होतं. पण ऍटलीस्ट थर्सडेला मी बसेन सर. म्हणजे हे टायमिंग माझ्यासाठी पण कन्व्हिनियंट आहे. तेवढं काय एवढं हे नाही, बसेन मी. आणि मी सर 15 मिनिटाचं रोज संध्याकाळी 6 वाजता माझं मी वगैरे करते थोडंफार. बरं वाटतं म्हणून. शुद्धीकरण करताना संध्याकाळी. तुमचा नंबर पाठवून द्या आमच्या ग्रुपमध्ये, माझा किंवा संगीता ताईंचा असा नंबर. थोडं मग एखाद्याच बोलता येईल तुमच्यासोबत. हो हो हो, चालेल चालेल चालेल. रंजनाताई पण आल्या आहे. रंजनाताई काडूरवार, त्या आता नागपूरला.
काय तुमचं ध्यान चांगलं चाललंय, तुम्ही तिकडे हो हो चाललाय हो ना सिटिंगला? हो हो काल गेली होती, फोन आला होता त्यांचा. हा हा. तर दर बुधवारचं ठेवू म्हणे आपण, म्हटलं ठीक आहे. दर बुधवारला बा- असते संध्याकाळी नेहमी आमचं केंद्राचं हे. दर बुधवारला संध्याकाळी 6:30ला असतं, दर रविवारी 7:30ला असतं. एकदा हा. प्रिसेप्टरकडे जाऊन सिटिंग घ्यायची आणि रोज आपण हो सकाळ संध्याकाळी जातो. एकदम तिथे पण गेली होती मी संडेला. छान. बरं, छान. हा, एक छान छान झालं. छान. हो ते मिळाल्या इथं, बरं झालं. हो. काय आहे, जवळच्या नागपुरात जवळ. नागपुरात 50 प्रिसेप्टर्स आहे. नागपुरात फार मोठं सेंटर आहे. नागपूर, हो का? यवतमाळला पण आमचे 5-6 प्रिसेप्टर्स आहेत. कसं आपण हे हा ते ऑनलाईन आता मध्ये एक आपल्याला बोला ना. ते आता कान्हाला जाणार आहे वाटते. 27 तारखेला काही कार्यक्रम वगैरे आहेत ना तिथं. हा हा. आता म्हणत आहेत चला म्हणून, आता बघते मी. जाऊन या जमलं खूप छान, पाहिजे मला. एकदम खूपच छान वाटेल. इतकं चांगलं आहे की म्हणजे जाऊन या कमालीची बाहेरचा अनुभव आहे आपल्याला. नक्की जाऊन या. तुम्ही जाऊन या, मग तुम्ही बाकीच्यांना सांगाल आपले अनुभव. आपल्या ग्रुपचे मग हो सगळे जाऊन या नक्की, खूपच चांगलं आहे. पण खूप लोक असतात तिथे. तो 30 एप्रिलचा तो भंडारा आहे, मोठा प्रोग्राम असतो 30 एप्रिलला. हा हा, हो. 29-30-1 असा 3 दिवसाचा असतो. हा. सोबत आहे तर जाऊन नक्की, तुम्ही जमत असेल तर. हो हो बघते, आता सांगितलंय त्यांनी, गाडी नंबर वगैरे पाठवला आहे. तर बघते आता मी सोमवारी वगैरे, जर तिकीट मिळाली तिकडे जाऊन तर हा, छान, छान. चालेल. जाते. चला, छान. चांगलं. काही गोष्टी आपण छोट्या प्रमाणात जरी या ऑनलाईन सुरू केल्या तरी याचा मला वाटते इंडिव्हिज्युअल आपल्या आयुष्यामध्ये फार चांगला प्रभाव पडणार आहे. हो हो आणि हे सत्र आपण असं सुरू राहू द्या. एकामेकाला प्रेरित करा. पूजाताई, तुम्ही पण दुसऱ्यांना इन्व्हाइट करा पुढच्या वेळेस. हो सर, यस सर. दुसऱ्यांना पण जॉईन करायला सांगा. ओके ओके सर. थँक्यू. थांबूया. हो ओके, थँक्यू सर. सुगोधाताई पण आहे आज. छान.